स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। नमस्कार। आज जे आपली पत्रकार परिषद आहे ते कमिन्स कंपनीच्या संदर्भात आहे। गेल्या 8-10 दिवसांमध्ये माननीय कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची एक बैठक झाली होती इरिगेशन बंगल्यावरती आणि त्याच्यामध्ये त्या कंपनीचे सगळे HR हेड सगळे तिथं उपस्थित होते। त्याच्यामध्ये आपण कंपनीला आदेश दिले होते, सुरेश खाडे साहेबांनी आदेश दिले होते की कामगारांचा जो भूमिपुत्रांना मिळणारा जो पगार आहे तो व्यवस्थित मिळाला पाहिजे, कारण तिथं मिळणारा पगार आहे तो 24,000 रुपये आहे आणि ॲक्च्युली त्या कामगारांना भूमिपुत्रांना फक्त 8 ते 10,000 13,000 असाच पगार दिला जातो। तर याच्याविषयी आपण माहिती घेऊन तसे आदेश आपल्या मंत्री साहेबांनी दिले होते। आम्ही त्या मीटिंगला होतो। आमची मागणी तीच होती की तालुक्यामध्ये एवढ्या 10 वर्ष झालं कंपनी येऊन आणि तालुक्यातल्या भूमिपुत्रांना तिथं न्याय मिळाला पाहिजे, त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत। कारण जर त्यांना पगार जर 24,000 मिळत असेल आणि जे त्यांचे कंपनीने जे नेमलेले जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार जर त्यांना 10,000 8,000 13,000 असा पगार काढत असतील आणि आमच्या भूमिपुत्राचं शोषण करत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। ह्याच्यासाठी आमची आता स्ट्रॉंग आम्ही भूमिका घेतलेली आहे की या तालुक्यातल्या कामगारांना, या तालुक्यातल्या भूमिपुत्राला काही झालं तरी न्याय मिळालाच पाहिजे। याच्यासाठी आम्ही आता कंपनीला परवा पण एक कामगारांची हे होती, महेंद्र कंपनी म्हणून जे आहे त्याची सुद्धा भरती होती। त्या भरतीमध्ये सुद्धा खासदार साहेब आम्ही स्वतः जाऊन की त्यांना कुणाचीही शिफारस न लागता ह्या भूमिपुत्राला त्या कंपनीमध्ये गेलं तर डायरेक्ट त्याच्या मेरिटवर त्याला नोकरी मिळाली पाहिजे, कुणाचीही शिफारसीची गरज लागली नाही पाहिजे, हीच आमची भूमिका आहे। प्रत्येकाला, सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला, तालुक्यातल्या भूमिपुत्राला तिथं गेलं तर न्याय मिळाला पाहिजे। नाहीतर इथं 100 ठिकाणी मुजरे करून जर नोकरी मिळणार असेल आणि ती मिळणारी नोकरी सुद्धा त्याला योग्य मोबदला मिळणार नसेल तर आमची भूमिका कंपनीच्या विरोधात नक्की स्ट्रॉंग राहील। कारण येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही कंपनीला तसं माहिती देऊन आम्ही आंदोलनाच्या प्रवेश आहेत आणि कंपनी आम्ही बंदच ठेवणार, हीच आमची भूमिका कायम असते। मी या निमित्तानं हे सांगू इच्छितो की कमिन्स कंपनीनं या विषयात, पगाराच्या विषयात जर आदेशाचं पालन जर नाही केलं तर येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये आम्ही कंपनीला इशारा देतो की भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही आंदोलन छेडून कंपनीला टाळे ठोकण्याचं काम करू। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।